ओम वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। आपला या शहरी काय नाव आहे नवीन महाराष्ट्र, जरा वेळ लागेल जरा याच्यात यायला रुळायला. दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी म्हणजे मासिक हे जे प्रवचनमाला आहे त्यामध्ये आपला चिंतनाचा विषय आहे स्वामी विवेकानंदांचं कर्मयोग आणि भगवद्गीता. गेले काही महिने विविध कारणांमुळे येऊ शकलो नाही. माझं शरीर स्वास्थ्य, त्यानंतर बऱ्याच ठिकाणी बाहेर प्रवास करावा लागला, त्यामुळे हे जरा येणं शक्य नव्हतं. नेमकं याच दिवशी काही ना काहीतरी अडचण यायची. आज सकाळी 11 ते 1 पर्यंत मुलांच्या निबंध स्पर्धा झाल्या, छान झाल्या. जवळपास 300 मुलं, 300 आली होती ना? 300. काल जरा आंदोलन वगैरे झाले, त्याच्यामुळे मुलांची संख्या घटली. 500 मुलांनी, 500च्या वर मुलांनी नोंदणी केली होती, पण 300 मुलं मुली आली. त्यामुळे आज सकाळचा हा आणि संध्याकाळचा आपला हा प्रवचनाचा विषय. तर आपण बघतो आहे की भगवद्गीतेवरचं एक उत्तम भाष्य, म्हणजे सर्वसाधारण लोकांसाठी पटकन घेऊन पटकन वाचून गीता जर समजून घ्यायची असेल, गीतेचं सार काय आहे. भगवद्गीता ही आपल्याला हरघडीच्या जीवनामध्ये कशाप्रकारे उपयोगी होऊ शकते, काय काय सूत्र आहेत, मुख्य सूत्र आहेत, ते आपल्याला गीतेमध्ये दिसतात आहे त्याच्यामध्ये. आणि तेही बघितलं आपण की गीता प्रस्थानत्रयातला ग्रंथ आहे. हा प्रस्थान शब्द महत्त्वाचा आहे. प्रस्थान म्हणजे प्रस्थान शब्दशः अर्थ आहे तुमचं स्थान सोडणं, पुढच्या प्रवासाला लागणं. की आपण महाप्रस्थान म्हणतो. पांडवांनी महाप्रस्थान केलं, सगळं राज्य आटोपलं, सगळं झालं. आता म्हणतात की आम्ही आता निघणार. सगळं सोडलं त्याने, राज्य सोडलं, राजधानी सोडली, आपले सगळे सोयरे सोडले आणि त्या लांबच्या प्रवासाला निघाले. महाप्रस्थान म्हणजे आपण त्याला मरण म्हणतो, मृत्यू, निधन. हे प्रस्थान म्हणजे काय? आपल्याला जिथे पोचायचं आहे तिथं पोचण्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता असते ती गोष्ट, अंतिम गोष्ट. ही अंतिम गोष्टीच तुम्हाला सांगतो. आणि ओघाने अनुषंगिक पद्धतीने जर काही तुमच्या इतर गोष्टी लौकिक जीवनातल्या असतील त्याही पण त्याचा समावेश होतो. पण मुख्य आहे त्यांना तुम्हाला शेवटच्या मुक्कामापर्यंत पोचवायचं. आपला शेवटचा मुक्काम, कारण काय आपला हा मुक्काम काय आहे? शरीर यात्रा आहे. शरीर यात्रा शरीराची किंवा संपूर्ण सुरू झाली आणि संपली. त्याला गीतेमध्ये म्हटलं आहे शरीर यात्रा. ते तुला कर्म करावं लागेल अर्जुना. म्हणून कर्माचा सगळं याच्यात आहे. कर्मयोग म्हणून स्वामी विवेकानंदांनी, तसं भगवद्गीतेमध्ये कर्मयोग नाही, हे सगळंच आहे. कर्मयोग आहे, भक्तियोग आहे, ज्ञानयोग आहे, ध्यान आहे, इतर सगळं आहे. प्रत्येक अध्यायच हा योग आहे. त्याचं योग असं नावच दिलेलं आहे. प्रत्येक अध्यायाच्या शेवटी त्याला पुष्पिका म्हणतात. पण
एकंदरीत ह्या कर्मयोगाचं आपण हे बघितलं तर ते कर्मयोग आहे. त्याला लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य लिहिला, त्यावर त्यांनी हाच त्याचा निष्कर्ष करतो. तितपत शास्त्रीय नव्हता, पण तो वेगळा विषय, आपण त्यात जाऊ शकत नाही. हा कर्मयोग शास्त्रीय कर्मयोग आहे, लक्षात घ्या. एक अशास्त्रीय कर्मयोग असतो आणि एक शास्त्रीय कर्म असतो. अशास्त्रीय शास्त्रीय म्हणजे काय, तुम्हाला काहीतरी सामाजिक काहीतरी साध्य करून घ्यायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही गीतेचं मदत घेत आहात, आणि मग तो अशास्त्रीय होतो. पण समाज हा बदलती गोष्ट आहे. सामाजिक गोष्टी बदलत असतात. आज जी गोष्ट आहे ती उद्याला त्याला काहीच अर्थ नसतो. 10 वर्षांनी ती सगळी कालबाह्य होऊन जाते, पण हे कालबाह्य होत नाही. आपला जो अनंत प्रवास आहे, हा अनंत प्रवास कधी कालबाह्य होत नाही. ब्रह्मनिर्वाण मृच्छते गीता म्हणते. ब्रह्मनिर्वाण कधी कालबाह्य होत नाही. तुम्ही तुमचं लक्ष गाठलं, तुम्ही परिपूर्ण झाले, तुम्ही मुक्त झाले, फ्रीडम. म्हणून कर्मयोगाची सुरुवात आपण बघितलं स्वामीजींनी. सगळं दर्शन म्हणतं, भारतीय दर्शन जे आहे, पौरात्य दर्शन, हे एकच सांगतं, एकच आणि फक्त एकच सांगतं, तुम्ही मुक्त व्हा. बाकी सगळ्या गोष्टी काय आहेत, ठीक आहे चलू द्या, त्या टप्पे आहेत. तुम्हाला प्रवासामध्ये काही एकदम पोचता येत नाही. काही गोष्टी तुमच्या आपोआपच, जशी आपण आपल्याला तुमच्या धाराशिवपासून तुम्हाला मुंबईला जायचं आहे, मुंबईला तुम्ही जायचं आहे, इथून तुम्ही बसले मुंबईला उतरणार, पण मध्ये स्टेशन्स येणार ना, मध्ये 10, 20, 30, 40 असे स्टेशन्स येणार ना. तर ते तुम्हाला टाळता येत नाही, कारण काय, ती ट्रॅक त्या स्टेशनवरच गेलेली आहे. ते येऊ द्या. पण तुम्हाला जायचं आहे मुंबईला, तुम्ही मुंबईला उतरणार. तसंच हा जो ट्रॅक आहे आपल्या जीवनाचा, पटरी आहे, याच्यावरून आपण जाणार. मध्ये बऱ्याचशा गोष्टी घडणार. धर्म अर्थ काम ह्या गोष्टी अनुषंगिक आहेत. ते पुरुषार्थ, मुख्य पुरुषार्थ आहे मुक्ती, हे आपण इथे बघत आहोत. याला इथे ब्रह्मनिर्वाहन म्हटलं आहे. ते कधी विसरू नये. आपण म्हटलं की आजच काय आमचं पोट रिकामं आहे, भूक खूप लागली आहे. बरोबर आहे, भूक लागली, कशी गीता आणि कसं उपनिषद आहे की नाही, हे बरोबरच आहे. भुक्या पोटी काही होत नाही. तत्त्वज्ञान आपल्या कामाला येत नाही की नाही. पण भुक्या पोटी काही येत नाही म्हणून काय तुमचं काही फक्त भूकच एक गोष्ट आहे काय. भूक भागल्यानंतर काय आहे, पोटाची भूक भागल्यानंतर पुढे काय. जगातले सगळे लोक भुकेलेच आहेत काय नाही. जो भुकेला आहे त्याने भूक भरावी आणि पुढे चालावं. पण तो जन्म फक्त मला भूक लागते म्हणून ते भुकेचाच विचार करेल, माझं पोट कसं भरेल. काहीतरी गडबड झाली आहे, आपल्या विचारामध्ये गडबड झाली आहे. मग त्यासाठी आपल्याला या ग्रंथांकडे, त्याला म्हणतात दर्शन, त्याला म्हणतात दर्शन, म्हणजे षड दर्शनांमध्ये येतो. म्हणजे याचा अर्थ काय की वैदिक तत्त्वज्ञान आहे. 4 वेद जे आपले आहेत ते तुम्हाला माहीत आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, हे 4 वेद आपले शास्त्र आहेत. ते शास्त्र काय म्हणतं, शास्त्राचा सार आहे उपनिषद. उपनिषद सार आहे गीता. सर्व उपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदना. हे आपण नेहमी बघतो, पण बघायला पाहिजे, हे फार महत्त्वाचं. एवढ्या तरी गोष्टी माहीत पाहिजे. हिंदूंना काहीच माहीत नसतं, हिंदूंच्या मुलांना काहीच नसतं. तुम्ही ख्रिश्चन मुलाला विचारा तर तो काहीतरी सांगेल बायबलमधनं. युवकाला म्हणा, मुलीला म्हणा, काहीतरी लोकांना म्हणा, आहे की नाही. मुसलमानांना तोही काहीतरी सांगेल, 2-4 आयतं पडून देईल तो. कमीत कमी त्याला ती जी आयत आहे, मुख्य आयत आहे, ती तर माहीतच असते. आपल्याकडे काहीच माहीत नसते, कुछ नाही मालूम. त्याला गीतातला एक श्लोकसुद्धा माहीत नसतो. गीता ही षडदर्शनामधली एक आहे. याचा अर्थ उपनिषद आहे. उत्तरमीमांसा ही व्यासांची. पण हे व्यासांचं सगळं शास्त्रीय औपनिषदिक आहे. उपनिषदामध्ये ब्रह्मसूत्र, मुख्य उपनिषद ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता, हे प्रस्थान. याला स्मृतिप्रस्थान म्हणतात गीतेला. म्हणजे खूप महत्त्व आहे. गीतेचं महत्त्व खूप दृष्टीने खूप महत्त्व आहे. म्हणून गीतेवर हात ठेवून, कारण आपल्याला माहीतच नाही कसे शास्त्र आहे, कसं वेद आहे, कसं सनातन धर्म आहे, काय आपल्याला शास्त्र आहे, कशाने आपलं जीवन परिचालित करायला पाहिजे. आपण म्हणतो आमचं जीवन संविधान आहे. लोक संविधान घ्याल का तुम्ही गीता घ्याल. अरे कसलं संविधान, कसलं गीता, काही संबंध आहे काय. संविधानाचा संबंध तुमच्या जीवनाशी आहे. लॉ आहे, ते पिनल आहे. जे तुम्ही समाजाचं कसं वाजवं त्याचा काय संबंध आहे. हे श्रेष्ठ की ते श्रेष्ठ, तुम्हाला दोन्हीमध्ये घ्यायचं झालं, दोन्हीमध्ये कशाला घ्यायला पाहिजे. ते घ्या आणि हे घ्या.
आहे की नाही? त्याचा काय संबंध आहे? तुम्ही दोनपैकी एक घेता काय? नाही, आपण सगळंच घेतो की नाही? जसं मी नेहमी म्हणतो की तुम्ही जेव्हा गाडी चालवता किंवा कोणती गोष्ट करता, आता मी बोलतो आहे, तुम्ही ऐकता आहात म्हणजे काय? मी तोंडाने बोलतो आहे, मेंदून विचार करतो आहे, कानाने पण ऐकतो आहे, बसलेलं आहे, हात आहे, पाय, सगळ्या एकाच पूर्ण शरीरात सगळ्या अवयवांचा, जे बाह्य अवयव आहे, इंद्रिय आहे, अंतरिंद्रिय आहे, म्हणजे मन आणि बुद्धी ही अंतरिंद्रिय आहे, या सगळ्यांचा एकाच वेळी उपयोग करतो मी. गाडी चालवताना आपण पायाचा उपयोग करतो, हाताचा उपयोग करतो, डोळ्याचा करतो, कानाचा करतो, बुद्धीचा करतो, कशाचा उपयोग करत नाही बघा. तसं प्रत्येक गोष्टीचं आहे. संविधान टाकेन हे एका ठिकाणी, त्याचं कुठे गोंधळ कुठे? इथे गोंधळ हा काढण्याचा प्रयत्न केला गीतेमध्ये. तो अर्जुनाच्या मनामध्ये गोंधळ आहे. म्हणून अर्जुन स्पष्टपणे म्हणतो की मी गोंधळात पडलो आहे, धर्म संमोडूच येता, मला काय करायला पाहिजे आणि काय करायला नाही पाहिजे याच्याविषयी मला गोंधळ झाला आहे. म्हणून गीतेचं स्थान काय आपल्या जीवनामध्ये हे आपल्याला नीट कळलं पाहिजे की तो म्हणतो धर्म संमूढच येता, मला कळलं नाही. मग काय तो चूप बसत नाही किंवा जाऊ द्या मला समजत नाही तर मला समजत नाही, त्या काय झालं आहे, मला समजत नाही तर समजून घ्यायला पाहिजे, एवढी अक्कल त्याच्याकडे अर्जुनाकडे. आणि हे खूप आश्चर्य आहे की भगवान श्रीकृष्ण स्वतः अखिल ब्रह्मांड नायक, प्रत्यक्ष नारायण काय करतो आहे? सारथ्याचं काम करतो आहे. खूप आश्चर्य आहे. अर्जुनाच्या रथाचा सारथी झाला आहे तो, किती आश्चर्याची गोष्ट आहे बघा. कोणी दुसरं सांगितलं असतं तर त्याला कधीच कोणी विचारलं नसतं कृष्णाला, कृष्ण तो आमच्या रथाचा सारथी हो, कोणी विचारलं नसतं, कोणाची हिंमतच झाली नसती, ते त्या दृष्टीने कोणी विचारच केला नसता. युधिष्ठिराने सुद्धा म्हटलं नसतं तो आहे ना कृष्णा चांगला सारथी आहे, तू तर लढणार नाही असं म्हणाला, कारण कृष्णाने म्हटलं मी युद्धात भाग नाही घेणार, न धरी करी शस्त्र आते, आहे की नाही, मी हातात काही शस्त्र घेणार नाही, त्याची सांगितलेलं. अर्जुनाने सांगितलं मी हातात शस्त्र धरणार नाही की नाही, स्पष्ट सांगून दिलं मी युद्धामध्ये लढणार नाही. एवढा मोठा युद्ध, सगळे युद्ध गाजवले ज्याने, तो म्हणतो युद्धात नाही लढणार, या युद्धात मी लढणार नाही. बलराम म्हणतो मी युद्धात लढणार नाही. त्यांनी काय केलं? तीर्थयात्रेत निघून गेला, मला हाही पक्ष नको, मला हाही पक्ष नको. बलरामाना म्हटलं कृष्णाने म्हटलं बलरामाने, अरे कृष्णा यांचं आपसातलं भांडण आहे भावाभावांमध्ये, त्यात कशाला पडतो, आपल्याला काय करणार आहे? कोण कुठले दूरचे भाऊ आहेत, ते चुलत भाऊ आहे, मावस भाऊ आहे, त्यांना काय करायचं आपल्याला की नाही, मी तर भाग घेणार नाही. म्हणजे असं नाही, कृष्ण म्हणतो भाग घेणार नाही म्हणजे काय? जिथे चूक होते आहे, जिथे अन्याय होतो आहे, जिथे अधर्म होत आहे तिथे अधर्म शब्द आहे, म्हणजे धर्म संमूढ चेता. म्हणून गीतेमधलं भगवंताचं कार्य आहे धर्मसंस्थापनार्थाय. मी जन्म घेतो, युगी युगी जन्म घेतो, संभवामी कशासाठी? धर्मसंस्थापनार्थ. हे आपल्याला गीतेमध्ये बघतो आपण. हे जो अध्याय आपण बघतो, आपापल्या कार्यक्षेत्रात कोणीच मोठं नाही, कनिष्ठ नाही. ईच वन इज ग्रेट इन इज ओन प्लेस. तुम्ही जिथे आहात ते तुम्ही श्रेष्ठ आहात. हा स्वामीजी म्हटलं विश्वास 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 नाही, हा विश्वास म्हणजे आत्म्यावरचा विश्वास, आत्मबल तुमच्यामध्ये, तुम्ही नक्कीच तुमचं लक्ष गाठणार, हा विश्वास. ज्या काही अडचणी असतील, हा आपण आज कितपत बघू शकू माहीत नाही, पण हा नेहमी त्याचं सार आहे बघा, लक्षात घ्या. खूप गोष्टी आहेत, ग्रंथ अनंत ग्रंथ आहेत, ग्रंथकोटिही असं शंकराचार्य म्हणतात. कोट्यावधी ग्रंथ आहेत, कोट्यावधी आहे, पण तुम्हाला नेमकं हे वाचून तुम्हाला कुठेतरी त्याला सिद्धांत म्हणतात. चर्चा आणि सिद्धांत दोन गोष्टी असतात. तुम्ही चर्चा करा, विश्लेषण करा, ऐका, बोला, पण याचं तर सार काय आहे? तुमचं एका शब्दात तुम्हाला सांगता येईल का? दोन शब्द सांगता येईल का? ते सांगता आलं पाहिजे. हा जो कृष्ण म्हणतो मी नाही, मी भाग घेणार, युद्धात भाग घेणार, मी लढणार नाही पण युद्धात भाग घेणार. मग लढणं, युद्धात भाग घेणार म्हणजे काय? युद्ध आणि योद्धा असं म्हणू शकत नाही ना. इतरही काही लोक असतात जे युद्धात भाग घेत नाही, म्हणजे लढत नाहीत, पण युद्धात असतात. जसं सारथी वगैरे असतात किंवा जे बाकीचे कामं करणारे असतात तिथे, कोणी जखम झाला, कोणी मेला, त्याला तिथून बाहेर काढणारे वगैरे असे बरेचसे कार्य असतात तिथे. लोकांना जेव घालण्याचं कार्य असतं, इतक्या लोकांना आहे, त्यांना जेवण पाहिजे, दररोज जेवण पाहिजे, जखमी होतात, अशी बरीचशी कार्य असतात ज्याचा प्रत्यक्ष युद्धामध्ये नसतो, पण त्याला सप्लाय लाईन म्हणतात. बाकीच्या गोष्टी खूप असतात. पण हा कृष्ण तर योद्धा आहे नाही. तो म्हणतो ठीक आहे, कर्ण 10 दिवस लढला नव्हता पहिले. कौरव पक्षाचा प्रमुख योद्धा म्हणून जो म्हणतोय, दुर्योधनाचा अगदी कट्टर पाठिंबा
तो म्हणतो की मी 10 दिवस लढणार नाही. भीष्माने मला अर्धरथी म्हटलं आहे. मी त्याला आपला सन्मान मोठा आहे, पण त्याला आपल्या मित्राची एवढी तो म्हणतो की मित्रा माझा पट्टेशमेंट 10 दिवस, पहिले 10 दिवस जोपर्यंत भीष्म शिरशय्यी पडले नाही तोपर्यंत कर्ण युद्धभूमीमध्ये नव्हता. ही वस्तुस्थिती आहे. 15व्या नंतर मग तो आला, 5 दिवस लढला वगैरे, तो नंतरचा भाग आहे. द्रोण जेव्हा सेनापती झाले, दुसरे सेनापती, त्यावेळी तो मग रणांगणावर आला. कृष्ण तसंच म्हणू शकला असता, पण गंमत ती फार सुंदर गंमत आहे महाभारतातली आणि गीतेतली सुद्धा, की तो म्हणतो की कृष्ण म्हणतो, बलरामानी म्हटलं त्याच्या मोठ्या भावानी, यात आपल्याला काही देरी नाही, पडू दे, आपले जाऊ दे. भारतातले सगळे राजे त्याच्यात भाग घेत होते त्या युद्धामध्ये. कोणी कौरवांचा पक्ष घेतला आणि कोणी पांडवांचा पक्ष घेतला. कृष्ण म्हणतो मी धर्माचा पक्ष गेला. धर्म म्हणजे युधिष्ठिर नाही, धर्म म्हणजे न्याय्य पक्ष जो आहे तो गेला. म्हणून महाभारत म्हणतं आणि गीताचा तो आहे आपल्या याच्यावर पण आहे, जतो धर्मस ततो जय. हे फार सुंदर आहे. आपले जे सत्यमेव जयते, सत्याचा विजय होत असतो. तुम्ही सत्याचा पक्ष घ्या. जीवनामध्ये सुद्धा आहे. आपण कशाचा पक्ष घेतो, सत्याचा घेतो की असत्याचा घेतो. सगळ्या लोकांनी चूक काय केली, कौरव पक्षाच्या लोकांनी, त्यांनी असत्याचा पक्ष घेतला. मग ते भीष्म असो, द्रोण असो, अश्वत्थामा असो, शल्य असो, सगळेच की नाही चुकीचे आहेत, ते सगळे चुकलेत. त्यांचा निर्णय पूर्णपणे चुकला. सगळ्या लोकांचा निर्णय चुकला. म्हणून सत्याचा पक्ष घ्या. सत्याचा पक्ष म्हणजे आम्ही म्हणतो आमचाही पक्ष सत्याचाच आहे. प्रत्येकजण दावा करेल ना. ते हेच आहे, आपापल्या कार्यक्षेत्रात कोणी कनिष्ठ नाही. ईच वन इज ग्रेट इन हिज ओन प्लेस. म्हणजे तुम्ही जो पक्ष घेता, तुम्ही पुष्कळशी कारण कृष्णाने नाही सांगितलं. कृष्ण म्हणतो पांडवांचा पक्ष सत्याचा पक्ष आहे, सत्याचा पक्ष आहे. म्हणून त्याला तिथे साधू म्हटलं आहे. हे साधूंचा पक्ष आहे. साधू म्हणजे सभ्य सज्जन, सत्कृत्य करणारे त्यांना साधू म्हणतात, आहे की नाही. हे सत्पक्षाचे आहे आणि म्हणून मी यांचा पक्ष घेतो. कौरवांचा पक्ष हा असत पक्ष आहे. कशावरून नाही, यांचं रक्षण का रक्षण व्हायला पाहिजे. मी यांचा पक्ष परित्राण म्हटलं. ते त्राण म्हणजे रक्षण. परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कर्म. हे वाईट आहे, दुष्कृत्य करणारे आहे. दुष्कृत्याला पाठिंबा देणारे पण दुष्कृत्य करणं असतं. कृतकारिता अनुभवदिता असं सूत्र आहे ते. तुम्ही स्वतः केलं कोणती गोष्ट चुकीची किंवा बरोबर, कारित म्हणजे करून घेतलं, अनुमोदित म्हणजे त्याला अनुमोदन दिलं, ठीक आहे वाईट आहे चूक आहे. या तिन्ही गोष्टी एकाच सदराखाली येतात, एकाच श्रेणीत येतात. कृतकारितानुमोदिता. मृदू मध्यम म्हणजे छोटं असलं, मध्यम असलं की जास्ती असलं. लोभ मोह पूर्वाधिका. लोभाने केलं, मोहाने केलं किंवा आणखी भीतीने केलं, सगळे एकाच सदरात येतात. म्हणून कृष्णाने जो निर्णय घेतला तो खूप चांगला आहे. आपण तर गेला कृष्णांचा अर्जुनाचा लाडका होता, अर्जुनाचा मित्र होता, गेला असेल तर तसं नाही. कृष्ण म्हणतो मी अर्जुनाचा पक्ष नाही घेतला, पांडवांचा पक्ष नाही घेतला, मी धर्माचा पक्ष घेतला. यतो धर्मच ततो जया. आणि यतो कृष्ण ततो धर्म, असं महाभारत म्हणतं. जिथे कृष्ण आहे तिथे धर्म आहे. हे फार महत्त्वाचं आहे. हा निर्णय इथे कोणी श्रेष्ठ आहे म्हणजे तुम्ही काय तुमचे ठरवता काय आहे. म्हणून शेवटचा जो श्लोक आहे जो संजयाच्या मुखी आहे, संजयाच्या धृतराष्ट्राच्या मुखातून हे झालं, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. म्हणजे धृतराष्ट्रवाच, धृतराष्ट्र म्हणाला, अशी सुरुवात भगवद्गीतेची आहे. आणि त्याचा शेवट कसा आहे, तर त्याचा शेवट आहे संजय म्हणाला. आणि हे शेवटचे त्याचे 5 श्लोक आहेत, संजयाच्या मुखी आहे. त्यामध्ये एक प्रकारे आपल्याला म्हणता येईल की नेमकं भगवद्गीतेला काय म्हणायचं आहे. शेवटचा श्लोक आहे की यत्र योगेश्वर कृष्ण. इथं कृष्ण आहे तो योगेश्वर आहे. फार सुंदर, योगाचा ईश्वर आहे म्हणजे परमोच्च तत्व आहे. सगुण साकार ब्रह्म आहे आणि निर्गुण निराकार ब्रह्म पण आहे. आणि मनुष्य रूपामध्ये आहे, मानव रूपामध्ये आहे. या अर्थाने योगेश्वर कृष्ण म्हटलं आहे. त्याचं मानव रूप आहे.
तो तुमच्या आमच्यासारखाच त्याचं रूप, त्याला दिसल्यावर आपण अरे हा आमच्यासारखाच मनुष्य आहे. मानुषीम तनुमाशितम इथे म्हणतो. तू 11व्या अध्यायामध्ये अर्जुन कृष्णाला म्हणतो, कृष्णाने विश्वरूप दर्शन दिलं त्याला, सगळं विश्वात मीच आहे, विसरून काहीच नाही आहे. तेव्हा तो म्हणतो मनुष्य हो बाबा, मला तुझी भीती वाटते विश्वरूपाची. मनुष्य हो, आता मी सचेत झालो आहे, मी सावध झालो आहे, आता मी जरा शांत झालो आहे तुझं मनुष्यरूप बघून. कोणत्याही रूपात असो, परंतु तो योगेश्वर आहे. मी योगेश्वर आहे. जिथे योगेश्वर, यत्र योगेश्वर कृष्ण. आणि त्याच्याबरोबर आणखी एक पाहिजे, यत्र पार्थो धनुर्धरा. हां, तिथे पार्थ पाहिजे, पार्थासारखा. ही जोडी पाहिजे. ही जोडी जी आहे ना, ही जोडी फार महत्त्वाची आहे. नुसताच पार्थ नाही आहे, धनुर्धर पार्थ आहे. हातात धनुष्य घेतलेला पार्थ आहे. म्हणून तुम्ही रामाचं चित्र बघा, रामाची मूर्ती बघा, कुठेही बघितली तुम्ही, चित्र बघा, मूर्ती बघा, काही बघा, तो नेहमी कोदंडधारी आहे. रामाच्या हातामध्ये तुम्हाला नेहमी धनुष्यबाण दिसतील, लक्ष्मण दिसतील. आपले सगळे देवी देवता या फार महत्त्वाच्या आहे. या सगळ्यांच्या हातात शस्त्रास्त्र आहे. मग गणपतीसुद्धा, गणपती देवी हा देवता आहे, तो बुद्धीची विघ्ननाशक देवता आहे. परंतु त्याच्यात आहे पाशांकुश आहे, पाश आणि अंकुश पण आहे. फक्त सरस्वतीच्या हाती नाही आहे देवता, तिच्या हातात जपाची माळ आहे आणि वेद आहेत. ब्रह्माच्या हाती पण नाही आहे. ह्या सात्विक देवता आहे. पण बाकी सगळ्यांच्यात, विष्णूच्या हातात, नारायणाच्या चारी याच्यात बघा, दोन्ही चक्र, शंख, चक्र, गदा, पद्म, हे फार महत्त्वाचं आहे की नाही. ते नसेल तर यश मिळायचं नाही. तत्र तिथे श्री, तिथेच काय आहे, श्री आहे. श्री म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मीनारायण म्हणतो ना आपला, म्हणून आपण प्रत्येकाने श्री म्हणतो. श्री म्हणजे सियाराम म्हणजे काय, सीता म्हणजे श्री, राम म्हटलं की सीता तिथं आली. श्री म्हणजे लक्ष्मी की नाही. मग तुम्हाला सीताराम म्हणा नका म्हणू, पण तिथे लक्ष्मी आहे ना, श्री म्हणजे लक्ष्मी की नाही. त्यामुळे ही श्री जिथे आहे म्हणजे तिथे राज्यलक्ष्मी म्हणतो, साधारण लक्ष्मी नाही, राज्यलक्ष्मी, ज्याच्याकडे सत्ता आहे आणि सत्तेमध्ये जिथे काय असतं, लक्ष्मी. तत्र श्री. त्याच्यानंतर विजय आहे, सक्सेस आहे. तत्र श्री विजय, जिथे सक्सेस आहे बघा. विजय म्हणजे नुसतं जय नाही, विजय पण आहे. तत्र श्री विजयो भूती. भूती म्हणजे आपलं नेहमीचं ऐश्वर्य, त्याला आपण भूती म्हणतो. साधं ऐश्वर, जे आपल्याकडे काही थोडे खिशात पैसे पाहिजे, थोडे बँकेमध्ये पैसे पाहिजे की नाही, आपल्याला आपल्या सर्व गरजा पुरवता आल्या पाहिजे. आपल्याला पैसे नाही म्हणून ताण व्हायला नको, पुरेसा पैसा पाहिजे, जेणेकरून आपण जोपर्यंत हे आहे आपला हा आयुष्याचे काळ आहे हा नीट झाला पाहिजे की नाही. नंतर पैशाची काही गरज नसते की नाही. एकदा आपण प्राण त्याग केला की पैशाची काही गरज संपली, तिथे काही गरज नसते. आणि अचल नीती आहे, ध्रुवानीतिर्मतिर्मम. ही ध्रुवानीती फार चांगली आहे. मग तो पांडवांचा पक्ष आहे असं म्हणतो आहे. म्हणून इथे आपल्या क्षेत्रात कोणी कनिष्ठ नाही. हा विश्वास आपल्यामध्ये असायला हवा की आपण आपलं जे लक्ष्य आहे, मुक्तीचं अंतिम लक्ष्य गाठण्याचं, पोट भरणं म्हणजे अंतिम लक्ष्य नाही. तुम्ही साधारण जरी आपण कॉमन सेन्स, सहज बुद्धी ज्याला म्हणतात, जरी वापरली तरी आपल्या लक्षात येईल आहे की काहीतरी विद्या, काहीतरी केलं, पोट भरलं, किंवा आणखी काहीतरी नावलौकिक कमाला, इथे किती आपल्या याच्यामध्ये 7 दिले हेतू. माणसं जगतात कशाला, त्याचे 7 हेतू दिले आहेत. ते आपण पहिल्या अध्यायात बघितलेले आहे की नाही. पण ते 7 हेतू म्हणजे काही जीवनाचं लक्ष नव्हे, त्याचा जरूर विचार करायला पाहिजे. त्या महत्त्वाचे आहेत. तुमची कोणी निंदा करण्यापेक्षा स्तुती केली तर केव्हाही चांगलं आहे की नाही, केव्हाही चांगलं. तुम्ही कंजूशीने कोणाला काही न देण्यापेक्षा कोणाला काही देणं हे केव्हाही चांगलं की नाही. लोकांचे कामी पडणं, कदरूपणा करण्यापेक्षा उदारपणा करणं केव्हाही चांगलं. पण ते काही लक्ष नव्हे. म्हणजे सत्वरजतम जे आहेत ते आपण नेहमीच बोलतो आहे त्याच्याविषयी. तर तामसी होण्यापेक्षा रजगुणी होणं केव्हाही चांगलं. झोपण्यापेक्षा काम करणं केव्हाही चांगलं. काम केलं काही चुका होऊ शकतात, पण ते चांगलं. पण ते करण्यापेक्षा आपण शांत होणं आणखी चांगलं. मन शांत आहे
मन आनंदी आहे, चंचलता नाही आपल्या मनामध्ये, एकाग्रता आहे, ते केव्हाही चांगलं. आणि त्या सर्वांपेक्षा आपण ब्रह्मचिंतन करणं चांगलं. सगळं विश्व हे एकत्व आहे, जिथे सगळ्या विश्वामध्ये एक परमात्मा आहे. जसं गीतेमध्ये खूप उल्लेख आहे, भरपूर उल्लेख आहे. सगळ्या परमात्मामध्ये कणकणमे भगवान म्हणतो आपण, कणाकणाचे भगवान सोडून दुसरं काहीच नाही. यत प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततम. 18वा अध्याय की नाही. येन सर्वमिदं ततम, इदं सर्वं येन ततम, येन सर्वं ततम व्याप्तम इदम. म्हणजे हे सगळं हे तुम्हाला दिसतंय ना, अनुभवाला येत आहे. ततम म्हणजे व्याप्त, सगळं व्याप आहे, ज्या तत्वाने झालं आहे. येतं प्रवृत्तिर्भूतानां, तत्व आणि त्याचा उपयोग. तर प्रवृत्ती म्हणजे आपल्याला वाटणं, असं जसं मी प्रवृत्त झालो आहे, बोलण्याला प्रवृत्त झालो आहे, मी बोलतो, याला प्रवृत्ती म्हणतात. तुम्ही ऐकतात, तुमची ऐकण्याची प्रवृत्ती आहे. तुमच्याकडे प्रवृत्ती नसेल तर तुम्ही ऐकू शकणार नाही. मला नसेल प्रवृत्ती तर मी बोलणार नाही. काय करायचं बोलून? काहीच होत नाही जगामध्ये, किती तुम्ही बडबड करा, कशाला काही होत नाही असं म्हणतो. आणि ऐकून काय करायचं? काहीच होत नाही. मग ती प्रवृत्ती नाही, तो काय आळस आहे तो. ती निवृत्ती नाही आहे. निवृत्ती फार मोठी गोष्ट आहे. निवृत्तीच तो महाफला. तेव्हा निवृत्ती असेल तर तुम्हाला मोठं फळ मिळेल, फार मोठं फळ मिळेल. एरवी आपलं साधं फळ मिळतं. ती निवृत्ती फार महत्त्वाची आहे. पण ही निवृत्ती नाही आहे कामापासून, तसंच गीता सांगते. म्हणजे आपण जे म्हणतो आहे की हे जे विश्व आहे, हे विश्व यांनी भरलेलं आहे, त्या तत्वानी, परमतत्वानी भरलेलं आहे. इथे ते सोडून दुसरं काहीच नाही आहे. त्यांच्यामुळे आपली प्रवृत्ती होते. त्या देवाची तुम्ही पूजा करा. हा कर्मयोग आहे. स्वकर्मणा तमभ्यर्च, म्हणजे कर्म, आपण कर्म करणार. मी बोलतो आहे, कर्म आहे. कारण याच्यामध्ये इंद्रियांचा उपयोग आहे, इंद्रियांनी कर्म होतं. मनसुद्धा इंद्रियच आहे, बुद्धीसुद्धा इंद्रियच आहे, अंतरिंद्रिय आहे ते. याने मी कर्म. तुम्ही ऐकता, तुम्हाला जर मन आणि बुद्धी पाहिजेच, ऐकायला बुद्धी पाहिजे आणि हे पण पाहिजे, मन पण पाहिजे, भावना पाहिजे, तुम्हाला आवड पाहिजे त्याची, म्हणजे ते पण कर्म आहे. तर हे जे कर्म आहे, हे तुम्ही ह्या कर्माने देवाची पूजा करा. म्हणजे आपण फूल घेतो आणि देवाला वाहतो, मग म्हणतो मी देवाची पूजा केली. मग कर्म केलं, ते कर्म देवाच्या पर्यत करोशी यदशनास्य वगैरे, तुम्ही पूजा केली देवाची या अर्थाने. म्हणजे कर्म कशा पुरेतच उपयोग करून घ्यायचं हे आपल्याला करतो. हे केल्यानंतर असं करता 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 की नाही, हे करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. तुमची योग्यता आहे. अधिकार शब्दाचा अर्थ योग्यता होतो. तुमची योग्यता आहे. तुम्हाला असं कोणी म्हणत नाही नमस्कार करून का देवाला, माझी योग्यता नाही आहे, मला काय जमतं, नाही. तुमचा अधिकार आहे, तुमची योग्यता आहे. तुम्ही देवाला नमस्कार करू शकता, देवाचं दर्शन घेऊ शकता, देवाशी बोलू शकता, देवाशी भांडू शकता, देवाला तक्रार करू शकता, देवाला आपलं दुःख सांगू शकता, आपली मागणी मांडू शकता. जसं अगदी लहान मूल प्रत्येक गोष्टीसाठी आईच्याकडे धावत जातं, नाही, छोटंसं असतं, त्याला चड्डी नीट बांधता येईल, जातो ऐकला, तो तिथं उभा राहतो. तू विचारून आता हे एवढीशी छाटी गोष्ट, तो त्याला माहिती आहे आईला सगळ्या प्रश्नांची उत्तर, सगळ्या समस्यांचं समाधान आईकडे आहे. तसं तो प्रत्येक गोष्टीसाठी आपण गीतेत बघतोय, प्रत्येक गोष्टी भगवंताकडे जातो. तो भगवंताशी जोडला गेला आहे, त्याला योग म्हटलेलं आहे. त्वमेव माता च पिता त्वमेव, असं जे आहे गीतेमध्ये, म्हणजे गीतेमध्ये नाही, त्याच्या आधी त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, तूच माझा आई आहे, तूच माझा बाप आहे, तूच माझा मित्र आहे. त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव, तूच माझी विद्या आणि द्रवण म्हणजे जे साधनवर आहे तेच तू आहे. त्वमेव सर्वं मम देव देव, जे काही आहे देवा ते सगळं तूच आहे माझ्या बाबतीत. इथपर्यंतची जी स्थिती आहे, ही स्थिती आपण भगवद्गीतेत बघतो की नाही. संपूर्ण जीवनाचं एक शास्त्र आपल्याकडे दिलेलं आहे की नाही. कारण आपण नेहमी एकच मूड नसतो आपला, म्हणून 17 अध्याय कशाला, 18 अध्याय कशाला. कारण आपण सकाळचा एक मूड असतो, सारखा मूड बदलतो आपला, प्रत्येक क्षणाक्षणाला मूड बदलतो. सकाळी एक असतो, दुपारी एक असतो, रात्री एक असतो, मध्यरात्री आणखी दुसरा असतो. प्रत्येक वेळी आपण बदलतो बघा, की नाही. म्हणजे त्या मूडला प्रत्येक वेळेला आपलं वेगवेगळ्या गोष्टी लागत असतात. म्हणून त्या सगळ्यांचं आपल्याला येत आहे. म्हणून आपण म्हणतो की अर्जुनाच्या रथावर कृष्ण आहे, दुसऱ्या कोणाच्या रथावर तो बसला नसता.
जेव्हा कर्णाने म्हटलं की मला अर्जुनाकडे कृष्णासारखा सारथी आहे, मलाही त्याच तुल्यबळाचा सारथी पाहिजे, तर कोण आहे? एक शल्य आहे, तोही तसंच आहे, निष्णात हा आहे शल्य, सारथी आहे. सारथी म्हणजे हा काय, रथ हाकणारा ड्रायव्हर आहे. तर त्याला खूप राग आला जेव्हा त्याला सांगितलं. त्याला खूप, अरे मी अभिषिक्त राजा आहे आणि मला हे हलकं काम सांगतात, आणि ते कर्णाच्या सारथ्याचं करायचं. कर्ण एवढाच छोटा माणूस आहे आणि ते छोट्या माणसाचं एवढा अभिषिक्त राजा, त्याचं मी सारथ्य करणं, तो स्वतःच सारथी आहे, असेल योद्धा, मला त्याची काय करायचं आहे. सामाजिक श्रेणीमध्ये तो एकदम खालच्या दर्जाचा आहे, आणि तसं त्याचं जीवन पण खालच्या दर्जाचं होतं की अशा निकृष्ट माणसाचं सारथ्य मी करणं. अर्जुनाचं ठीक आहे, पण तिथे गंमत आहे की नाही. अर्जुनाचं रथाचा गेला, कंडे दोघे मित्र होते, भक्त होते की नाही. म्हणून जे आपण म्हटलं, अर्जुन म्हणतो की मी गोंधळला आहे, धर्म संमूढ येतात. मग काय करायचं? आपण चूक काय करतो? आपण आपले प्रश्न आपणच सोडवायला जातो. आपल्याकडे प्रश्न असतात, समस्या असतात. काही लोक काहीच करता येत नाही, त्याला म्हणतं आपले सगळे मार्ग बंद झाले आहेत, सगळे मार्ग बंद झाले, आता कुठेच नाही. मग तू एक कोणता मार्ग आला आहे? एक मार्ग उघडा असतो नेहमी. सगळे मार्ग जरी बंद झाले तरी आपला एक मार्ग कधीच बंद होत नाही, आहे की नाही. तो मार्ग म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, तो कोणता मार्ग आहे? तो म्हणजे आत्महत्या करणं, आहे की नाही. तो मार्ग कधीच बंद होत नाही, प्रत्येकाला आपला जीव देता येतो की नाही. बाकी गोष्टी करायला इतर गोष्टींची मदत लागते. स्वतःचं आत्महत्या करायला, आत्म्याची हत्या नाही, स्वहत्या आहे ती. आत्म्याची हत्या होत नसते, तो अवध्य आहे. देही नित्यवध्य होयम, देहीतला जो आत्मा त्याची हत्या नाही करता येत. स्वहत्या म्हणजे आत्महत्या, आत्महत्या म्हणजे आत्म्याची हत्या नाही. स्वहत्या तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही की नाही. स्वहत्या तुम्ही केव्हाही करू शकता, आणि लोक करतात. पण का करतात? त्याला सगळे दरवाजे बंद झालेले आहेत, सगळे मार्ग बंद आहेत, आता मला काहीच करता येत नाही, आहे की नाही. फक्त एकच मार्ग उरला आहे, आणि तो म्हणजे स्वहत्येचा. मला आता जगायचं नाही, जगून काहीच नाही, जीवनात काही अर्थच उरला नाही. त्याला तसं वाटत असतं, अरे कितीतरी मार्ग अजून ओपन आहेत, पण त्याला दिसत नसतो. तो धर्म समूढ चेता, हा त्याचे सगळ्याला वाटतं ते समूढ म्हणजे समूह इतका आहे, माझी बुद्धी एकदम. त्याचं वर्णन गीतेमध्ये आहे, खूप छान आहे, पहिल्या अध्यायामध्ये आपण ते नेहमी बघितलं आहे. पण अर्जुनाने काय मार्ग, ते अर्जुनाचं महत्त्व त्याच्यामध्ये. शिष्यस्तेहम, अहम ते शिष्य, मी तुझा शिष्य आहे. अर्जुन म्हणतो, तो म्हणतो ठीक आहे, तुझं धर्म, मला काय करायचं आहे, मी कशाला तुला काय सांगू. म्हणजे गीता का सांगण्यात आली, आणि कर्मयोग जो आहे स्वामीजींनी लिहिला आहे, कशाला नाही, कशाला? याचं कारण तुम्ही शिष्य आहात म्हणून. शिष्य म्हणजे काय असतो? आपल्या गुरुला मानतो तो शिष्य असतो, सरळ सरळ बोलायचं असेल तर. तो म्हणाल की मला तुमचं मानणं नाही, मला पुस्तक पण ग्रंथ गुरु असतात, आहे की नाही. म्हणून ते नांदेडला जे शिखांचं ते तिथे लिहिलं आहे, गुरु ग्रंथ मानियो गुरु ग्रंथ हे. म्हणजे आजपासून तुम्ही या ग्रंथालाच गुरु माना, तिथं कोरलेल्या दगडावर, की नाही. याच्यानंतर तुम्ही गुरुच आहे, तुमच्याकडे गुरु मनुष्य रूपात नाही आहे, हा ग्रंथच गुरु आहे. मग त्यालाच ते पूजा करतात, त्याच्यावरच चौरी ढाळतात, त्याच्यात डोक्यावर उडवून त्याला दररोज शयन देतात. आपण जसं मूर्तीला करतो ना, तसं ते एक पुस्तकाला करतात. आई गुरु असू शकते, वडील गुरु शकतात, आहे की नाही. ते गुरुच असतात, प्रथम गुरु आईच असते. कारण काय, त्यांचं श्रेष्ठत्व मानता तुम्ही त्यांचं म्हणतात नाही माझी आई गुरु आहे, कारण मी त्याला मानलेलं आहे, शिक्षकाला मी गुरु मानला आहे, कारण तो त्याचं श्रेष्ठत्व मानलं आहे. नाहीतर आपण शिष्य होऊ शकत नाही, आपण शिष्य होऊ शकत नाही. कारण शिष्य म्हटलं की गुरु आलाच. गुरु शिष्य आहे मोठा की गुरु आहे मोठा? शिष्य आहे मोठा, गुरु आहे मोठा. गुरु म्हणजेच मोठा, आहे की नाही. प्रकाश, ज्ञान, जो अंधकार दूर करतो त्याला गुरु म्हणतात की नाही. मग गुरु आहे, पण तुम्ही उपदेश ऐकायला तयार आहात का? शिष्यस्तेहम शादिमाम, मला उपदेश कर. आम्हाला उपदेश ऐकायचा नाही आहे, आम्हाला कोणतेही मार्गदर्शन नको आहे. जो आत्महत्या करायला प्रवृत्त होतो त्यांनी कोणावर जाऊन म्हटलं की बाबा माझ्याशी इच्छा आहेत, जसं म्हटलं ना, तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही आत्महत्या करायला, आहे की नाही. पण इतके पर्याय उपलब्ध असताना तुम्ही पर्याय वापरू शकता ना. कोणाकडे जा, विचारा बाबा असं असं काय करू.
तुम्हाला पुष्कळ लोक पुष्कळशे मार्ग दाखवू शकतील. कोणतेच मार्ग कधी बंद झालेले नसतात, आहे की नाही. म्हणून मुलांनी, युवकांनी नेहमी आईवडिलांचा हे घेतलं पाहिजे, आहे की नाही. आईवडील नेहमी तुमच्या पाठीशी उभे असतात. किती अडचण आली तरी ती तुमचा पाठिंबा कधी पाठ सोडणार नाही, तुम्हाला नेहमी मदत करतील, कोणत्याही परिस्थिती मदत करतील. पण मुलींना ते नको असतं. नाही, आम्ही मोठे झालो आहोत, कशाला आईवडिलांचं घ्यायचं. म्हणजे त्यांना ते शिष्यत्व पत्करायचं इच्छा नाही. अहंकार खूप आहे, प्रचंड अहंकार आहे. अर्जुनाला अहंकार नाही आहे की नाही. तो कबूल करतो की मी गोंधळलेला आहे, मला काही सुचत नाही आहे. म्हणून अर्जुना तू काय कर, मी तुझा शिष्य होतो, मला उपदेशाची, म्हणून त्या शादिमाम म्हटलं आहे. शादी म्हणजे उपदेश. मला तू उपदेश कर, म्हणजे सांगतो मला उपदेशाची गरज आहे असेल. पण उपदेश घेण्यासाठी तुम्हाला वाकावं लागतं, आहे की नाही. वाकावं लागतं. म्हणून 4थ्या अध्यायात म्हटलेलं आहे गीतेच्या की तुम्हाला ज्ञान पाहिजे असेल ना, तर ज्ञानासाठी काय करावं लागेल. 3 गोष्टी सांगितल्या आहेत की नाही. तुम्हाला काय सेवा करावी लागेल. तो श्लोक आहे, तो फार छान श्लोक आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम, आणि आणखी काय, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. तद म्हणजे ते विद्धी, ते ज्ञान तू जाण. विद्धी म्हणजे जाणीही. तद्विद्धी कशाने, प्रणिपातेन, प्रणिपात करून म्हणजे दंडवत करून, परिप्रश्नेन प्रश्न विचारून. परी म्हणजे समंतात पुन्हा. वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न, आपल्या वेगवेगळ्या शंका असतात. आपण प्रश्नच विचारत नाही. लोकांना विद्यार्थ्यांना प्रश्नच विचारता येत नाही, कारण त्याचा अभ्यास नसतो. मग त्यांना काही अडचणच येत नाही. अर्जुन इतके प्रश्न विचारले भगवद्गीतेमध्ये. आपला जो परंपरा आहे ही सगळी प्रश्नांची आहे. तुम्ही उपनिषद घ्या, गीता घ्या, प्रश्नच प्रश्न. लहान मुलं प्रश्न विचारतात. आपले प्रश्न, एक तर आपल्याकडे ज्ञान नसतं ना, आपला अहंकार असतो. मला सगळं, मी कशाला विचारायला जाऊ कोणाला, मला काय करायचं, मला काही समजत नाही काय, मी भलताच ज्ञानी आहे, मला काही अडचण नाही आहे, असं म्हणून आपण सगळे मार्ग बंद म्हणतो. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन आणि सेवया, सेवा करून. तिन्हीमध्ये बघा नम्रता आहे, शरणागती. म्हणजे प्रपन्न म्हटलं आहे. शादिमाम त्वाम प्रपन्नम, हे देवा मी तुला शरण आलेलो आहे म्हणून तुम्हाला उपदेश दे. शरण नाही आले, तुमचा अहंकार तसाच आहे. तू काय कशाला विचारतोय प्रश्न, बघायला की तुम्हाला जास्त कळतं की मला जास्त कळतं. मला गुगलमध्ये खूप माहिती आहे. आजकाल सगळं काम गुगलमध्ये आहे की नाही. तर डॉक्टरकडे जातो तेव्हा तो बदलाच ज्ञानी असतो, डॉक्टरपेक्षा डॉक्टर झालेला असतो, कारण त्याला ते सगळं माहीतच. आणि त्याची सगळी माहिती करून घेतली असते गुगलवरनं. तर डॉक्टर बरोबर सांगतो की ते सगळं, त्याला औषधीपर्यंत सगळंच माहिती असते त्याला, आहे की नाही. असा माणूस पेशंट नाही आहे, तो कशाला तुझा डॉक्टरकडे, त्याला सगळंच माहिती आहे. तर तू स्वतःच उपचार कर, डॉक्टरची गरजच काय तुला, आहे की नाही. तो प्रपन्नम नाही आहे की नाही. म्हणून पण अर्जुन तसा आहे. याच्यामध्ये आपण जो बघतो आहोत की भूमिका, आपल्याला कुठून कुठे जायचं आहे, आपल्याकडे काय आहे आणि आपल्याकडे काय नाही आहे. काही गोष्टी आपल्याकडे हव्या असतात आणि काही त्या असल्या की मग आपल्याकडे इतर गोष्टी येतात. तुम्ही शिष्य असले हे तर तुमच्याकडे ज्ञान येईल आहे, म्हणून त्याला योग म्हटलेलं आहे. तुम्ही योगी नाहीत. योगी म्हणजे तुम्ही फक्त ध्यान केलं म्हणजे योगी होत नाही, कारण गीतेमध्ये तसं नाही आहे. तुम्ही कर्म केलं तरी योगी आहात, तुम्ही कर्मयोगी आहात. पण फक्त ईश्वर समर्पण बुद्ध्या, की नाही. तुम्ही ईश्वराला आपण करतोय, समर्पण करायचं आहे. कार्य तुम्ही कोणतेही करा, या बुद्धीने जेव्हा तुम्ही करता मग तेव्हा ते योगी होता तुम्ही. प्रत्येक वेळी तुम्ही ध्यानच करता असं नाही आहे. योगाचे खूप प्रकार आहेत. 4 मुख्य जरी असले तरी संपूर्ण गीतेचे प्रत्येक अध्यायच योग आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्हाला देवाशी जोडते, त्या परमतत्वाशी जोडते की नाही. किंवा दुसऱ्या भाषेत म्हणता येईल की आपण जोडल्या गेलेलेच आहोत, पण आपल्याला त्याची जाणीव होते. आपल्याला त्याची जाणीव होते की आपण नेहमी ईश्वराशी जोडलेले आहोत. आपण जगाशी जोडलेलं नाही आहे. जगाशी आपलं शरीर जोडलं गेलं आहे की नाही. कारण जगही संपणार, आपणही संपणार, त्यात काही संशय नाही आहे की नाही. आपण गेलं, जग गेलं की नाही. मग त्या काही जग आहेत की नाही, आपल्याला कधीच काय करायचं आहे. स्वामींचा 5 कर्मयोगात आहे. म्हणजे आपण मरतो आणि लोक आपल्याला 5 मिनटात विसरून जातात.
स्वामीजी म्हणतात कर्मयोगामध्ये 5 मिनटात विसरून जातात लोक. ते विसरून काय जातात, विसरलेले असतात, ते वाट पाहत असतात. किंवा गसकेल म्हणा माणूस आपलीच वाट आपलीच लोक आपली वाट पाहत असतात, त्यांना आपण नको असतो. अशा जगात आपण राहतो आहोत. त्यामुळे इथे त्या जगाशी काही म्हणत नाही आहे इथे गीतेमध्ये किंवा कर्मयोगामध्ये. तर अशा जगामध्ये की जिथे आपल्याला मरण नाही आहे, की नाही, आपल्याला मरण नाही आहे, जिथे जन्म नाही आहे, मरण नाही आहे, अजय म्हटलं आहे, अजो पिसा नव्वे आत्मा, किंवा त्या आत्म्याविषयी म्हटलं आहे हा अजय आहे, अजन्म आहे, ज्याचा जन्मच नाही आहे, म्हणून तो अविनाशी आहे. त्याचा जन्म आहे त्याला नाश होणारच, ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू होणारच. जी गोष्ट निर्माण होते ती संपुष्टात पण येते, जिथे अथा आहे तिथे इथे होणारच. तो नियम आहे, निसर्गाचा नियम आहे, विश्वाचा नियम आहे. हा तो नियम आपल्याला मोडता येत नाही, कोणालाच मोडता येत नाही. रामालाही मृत्यू आला, कृष्णालाही मृत्यू आला, असं कोण आहे या जगामध्ये ज्याला मृत्यू नाही आहे, ज्याच्या देहाचा मृत्यू नाही. परंतु ते अजर अमर झाले. कशाने? त्यांना जेव्हा कळलं की मी आत्मा आहे. कृष्णाचा मृत्यू झाला द्वारकेला, तिथे त्याच्या शरीराचं दहन अर्जुनाने केलं. अर्जुनाने निरोप पाठवला दारुकाच्या, दारुका गेला. अर्जुन हे सगळी द्वारका बिरका संपली आहे. इथे जसं कृष्ण आपलं कुरुकुळ नष्ट झालं त्या कुरुक्षेत्रावर, तसं हे पण नष्ट झालं द्वारकेमध्ये. आणि सगळी माणसं मारल्या गेली आपसात. त्याला यादवी म्हणतात. आपसातच भांडलेत, मारकाट केलं. काही मुहूर्त, हे तर 18 दिवस लागले युद्धामध्ये. 18 दिवसामध्ये सगळं 40-50 लाख लोक मेले. इथे ते काही एका मुहूर्तामध्ये सगळे संपले. अर्जुनाला रडत रडत मला त्याला निरोधलं. त्याला कळलं ते कृष्णही पण गेला म्हणून. मोठी गोष्ट आहे ती, तुम्हाला याच्यात वाचता येईल भागवतामध्ये. आणि नंतर मग त्यांनी देहाचं, त्याला खूप दुःख झालं. सगळ्यांचा निरोप घेतला. जसं पाहिलं होतं तसं ते द्वारका डुबते आहे. कृष्ण गेला आणि द्वारका गेली. काही शिल्लक मुलं आणि बाया घेऊन तो गेला आहे. त्याची मोठी अद्भुत कथा आहे ती महाभारताची. आणि तो गेला आहे. आणि आता ते सगळ्यात मोठं कार्य होतं कृष्णाच्या देहाचं दहन करणं. त्याला आपण अंत्येष्टी म्हणतो, दहन नाही आहे. दहनाला क्रेमेशन म्हणतात इंग्रजीमध्ये. अंत्येष्टी आहे, अंत्यक्रिया. जसे संस्कार आहेत ना, तसं देहाला पण शेवटचा संस्कार. इष्टी म्हणजे यज्ञ. लक्षात घ्या, आपण सगळं जीवन हा यज्ञ आहे असंही म्हणतो. गीता म्हणते, गीता म्हणते यज्ञार्थात कर्मणो न्यत्र लोको यम कर्मबंधन. कर्म हा यज्ञासाठी करा, समर्पित भावाने. यज्ञार्थात कर्म आहे ते. तुमचं सगळं जीवन हा यज्ञ आहे. यज्ञार्थात कर्मण. हां, काय सुंदर हे आहे बघा, सूत्र आहे बघा. बाकीचं काय, बाकी सगळं तुम्हाला बांधेल, तुम्हाला मोह निर्माण होईल, मूर्ख बनाल तुम्ही. यज्ञार्थात कर्मणो न्यत्र लोको यम कर्म. हा लोक म्हणजे हा ये लोकामध्ये, पृथ्वी लोकाचा नियम असा विचित्र आहे. तुम्ही देवासाठी कर्म केलं. यज्ञ म्हणजे विष्णू. यज्ञो वै विष्णू, शंकराचार्य म्हणतात. विष्णू म्हणजे जो व्याप्त आहे तो विष्णू. नारायण, लक्ष्मीनारायणचं म्हणून म्हणतो, नारायण आहे. नाही, तुम्ही त्याला समर्पण बुद्धीने कर्म कराल तर तुम्ही मुक्त झाले, तुम्ही धन्य झाले, कृतार्थ झाले. नाही अन्यत्र लोकोयम कर्मबंधना. तुम्हाला प्रत्येक कर्म तुम्हाला मूर्ख बनवेल, तुम्हाला मोह निर्माण होईल आहे की नाही. तुम्ही ब्रह्मनिर्वाण वगैरे विसरून जा. म्हणून तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संगा समाचर. म्हणून अर्जुना देवासाठी कर्म कर. तुला हे नका करू, तुम्हाला अडवलं कोणी आहे, पण केलं तर त्याचं फळ मोठं आहे, ब्रह्मनिर्वाणाची प्राप्ती होईल. त्यामुळे ते अर्जुनाने शेवटचं ते अंत्येष्टी म्हणतात, इष्टी म्हणतात. इष्टी म्हणजे यज्ञ. आपलं शरीर आहे ना, आपण घेतलं, आता परत करा. इस्लाममध्ये त्याला सुपुर्दे खाक म्हणतात. सुपुर्दे खाक म्हणतात. मनुष्य मेला, आता शरीर आहे, आता शरीराची काहीतरी विल्हेवाट आपण लावतो. विल्हेवाट हा शब्द काही खूप इतकासा हे नाही आहे की चांगला नाही आहे. विल्हेवाट म्हणजे काहीतरी आपण जसं फेकून देतो, नाही तसं नाही. आपण देवाची मूर्तीचं विसर्जित करतो, फेकून देत नाही. पाण्यामध्ये विसर्जित करतो, गणेशाला सुद्धा विसर्जित करतो. विसर्जन आहे ते की नाही, ते काही. म्हणून जलसमाधी म्हणतात, अंत्येष्टी म्हणतात, सुपुर्दे खाक म्हणतात. मुसलमान सुपुर्दे खाक. खाक म्हणजे माती की नाही, त्याला सुपूर्द करून टाका. तुम्ही तिथनं घेतलं ना.
या मातीमधनं तुम्ही शरीर घेतला त्याला परत करा, सुपूर्द करा. सुंदर शब्द आहे इस्लाम थिओलॉजीमध्ये, फार छान शब्द आहे, सुपूर्द खाक. तुम्ही शरीर आहे, तुम्ही त्याला सोपवून द्या. तुम्ही घेतलं नाही, तुम्ही तत्वाकडनं घेतलं म्हणून पंचतत्वात विलीन झाला म्हणतात. तसं पंचत्वात आहे, पण ठीक आहे, पंचतत्व पण चालेल. पंचतत्वात विलीन झाला म्हणजे काय, तुम्ही पंचतत्वातून घेतलं आहे, आता त्याला परत करतोय. देह तिथनं घेतला आहे, काहीतरी कार्य झालं, तुम्हाला काही काम होतं की नाही. मी टॅक्सी घेतली भाड्याने, माझं जे काही कुठं फिरणं होतं झालं, आता टॅक्सी आपल्या गावाला परत गेली, तिला देऊन टाकली. तिथपर्यंतच माझा संबंध होता त्या टॅक्सीशी. तसंच एक देह घेतला आणि परत घेऊन टाकला. पण तो देह साधारण देह नाही, कृष्ण आहे तो. म्हणतात त्याचं देह जाळला आणि त्याचं ते कृष्णाचं देहाचं दहन कोणीच नव्हतं त्याला मदत करायला. त्याला किती शोक झाला, त्याचं वर्णन फार जास्त सुंदर महामाता. तो कोसळून पडतो, त्याला काहीच करता, इतका तो शोकमग्न झाला होता. ते अध्याय शेवटचे फार सुंदर आहे महाभारतात. ते व्यास त्याला शांत करतात, अरे हे काळ असत असतो आहे की नाही, काळाचा महिमा आहे हा, काळाच्या मध्ये खूप गोष्टी घडत असतात, तू शांत हो की नाही. अर्जुन फार विचलित झाला, फार दुःखी झाला आहे. त्याला कल्पनाच करता येत नाही आहे की कृष्णाशिवाय आपण कसं जगू. कृष्ण नाही म्हणजे आपण कसं जगू शकतो. इतके ते भक्त होते देवाचे, कृष्णाचे भक्त होते, कृष्णावर इतके अवलंबून होते. कृष्णाशिवाय स्वतःला अनाथ समजणारे होते. म्हणून पांडवांची भक्ती फार सुंदर आहे. महाभारतात खूप सुंदर वर्णन आहे. ते हरिपठामध्ये आहे, व्यासांचे खुणे किंवा खुणाचे काय असेल ते, व्यासांचे खुणे द्वारकेचे राणे पांडवा घरी है ना. म्हणजे व्यास एक रहस्य, खुणे म्हणजे रहस्य सांगतात आहे तुम्हाला. काय रहस्य आहे, द्वारकेचे राणे, द्वारकाधीश कुठे आहे, पांडवां घरी आहे. तो कुठे राहायला पाहिजे, द्वारकेत राहायला पाहिजे. तो आहे कुठे, पांडवांकडे. काय पांडवांकडे, कारण ती पांडवांची भक्ती अतुलनीय आहे. ती भक्ती अद्वितीय आहे. त्याने प्रेमाने कृष्णाला असं बांधून टाकलं होतं, त्याचं वर्णन फार छान आहे. कृष्णाची जी विदाई होते, कृष्णाला निरोप दिला जातो, काय अद्भुत निरोप दिला जातो पांडवांकडनं आणि द्रौपदीकडनं, कुंतींकडनं. काय अद्भुत आहे, ती भक्ती आहे. म्हणून ते म्हणतात, हे रहस्य तुम्हाला सांगतो की द्वारकेचे राणे पांडवा घरी. हा पांडवाच्या घरी काय करतोय, त्याला म्हणावं लागतं, अरे माझे पुष्कळ दिवस तिकडे पडलो आहे, माझी आई आहे, माझ्या आईला भेटायचं आहे, वडिलांना भेटायचं आहे, माझे सगळे जाऊ. त्याचं द्वारकेत आहे, द्वारका दूर आहे हस्तिनापूरपासनं किंवा इंद्रप्रस्थापासनं. पण त्याला निरोप नाही घेत आहेत युधिष्ठिर. तो अर्जुनाला निरोप नाही घेत आहेत आपल्या कृष्णाला. त्याला अर्जुनाला म्हणायचं, मला जायचं आहे आता, पुष्कळ झाले, माझी काही घरबीर आहे की नाही मला, पण त्याला तोंड उघडता येत नाही. खूप मोठ्या मुश्किलीने एकांतात असताना फिरायला जाताना, अरे अर्जुना जरा काहीतरी आता जायला पाहिजे बघा, खूप दिवस तिथंच पडलो आहे मी. त्याची हिंमत होत नाही अर्जुनाकडे विषय काढण्याची. अर्जुनाच्या डोळ्यात पाणी यायला लागतं आणि तो खूपच विचलित होतो, शांत होतो. म्हणतो, अरे हां तुझं म्हणणं बरोबर आहे कृष्णा, तुझं म्हणणं बरोबर आहे. आम्ही विसरूनच गेलो की तुलाही घर आहे, तुझी आई आहे, वडील आहे, बंधू आहे, मित्र आहे, पत्नी आहेत, पुत्र आहेत, तुझंही गोतावळ आहे, तुलाही जायला हवं. म्हणतो, मग तू माझं एक काम कर ना. काय, जरा युधिष्ठिरला सांग ना, आहे की नाही. युधिष्ठिर, माझ्याकडनं तू सांग, मला तर बोलायची हिंमत होत नाही युधिष्ठिराला. जसं तुला बोललो ना, तू माझा मित्र आहे, तुलाच बोलायला मला किती कठीण झालं. खूप दिवसापासून मी हिंमत करतो, विचारतो आहे, पण मला हिंमतच होत नाही ती. पण आज कसं तरी मी करायचंच म्हणून, विषय काढायचा म्हणून काढला आहे. पण मला तो युधिष्ठिराकडे नाही काढता येणार, इतर कोणाकडे काढता येणार नाही, त्यांचा निरोप नाही घेता येणार, आहे की नाही. तूच करणं माझ्यावरली. म्हणजे त्या देवाला सगळ्या गोष्टी जमतात, पण ते मला जायचं आहे घरी, आहे की नाही, हा विषय काढणं त्याला जमत. किती प्रेमात, काय अद्भुत वर्णन आहे ते. त्याला विषयच नाही काढता येत. अर्जुनाची तो मदत घेतो आहे. त्याला म्हणतो, जरा माझी केस तिकडे ने ना, आहे की नाही, मला नाही नेत आहेत. मी कल्पनाच करू शकत नाही युधिष्ठिरला कसं, मी द्रौपदीला कसं सांगेल, कुंतीला कसं सांगेल, 5 पांडवांना कसं सांगेल, की नाही, त्यांचा कसा निरोप घेईल आहे. मग अर्जुन सांगतो आणि त्यावेळी ते वर्णन जे आहे आणि जे निरोप घेतो त्यावेळेचं वर्णन आहे फार सुंदर आहे ते, आहे की नाही. म्हणून ते पहिले ते अर्जुनाला सांगितलं, बघा हे सगळं संपलं आहे, यदू व्याधी मारली, सगळं संपलं आहे, मी पण मरतो आहे, मेल्यासारखंच आहे, तो येईन सगळ्यांना घेऊन जा, कारण आता काही हे द्वारका डुबणार आहे. ते घेतं आणि मग ते आपण म्हणतो पुरीला जे मंदिर आहे जगन्नाथाचं, जगन्नाथ म्हणजे कृष्ण,
कृष्ण, सुभद्रा आणि बलराम यांच्या 3 मूर्त्या आहेत तिथे, काष्टमूर्त्या आहेत त्या. त्याच्या पुढ्यात लावले म्हणते. म्हणजे हे जे शरीर आहेत हे इष्टी केलेले त्याचे अवशेष, त्याला अस्थि म्हणजे अवशेष, त्याचे शारीरचे अवशेष किंवा अस्थि म्हणजे हाडं, ते अवशेष असतात शरीराचे. त्याचं तिथे आता ते त्याला हे म्हणतात काय स्थान महात्म्य म्हणा की काय काय असेल ते, पण त्याला खूप महत्त्व आहे. कारण हे इतके मोठे लोक होते, इतकी मोठी लोक होते की यांना आपल्याला त्यांची उंची मोजणं, त्यांचं हे बघणं आपल्या कल्पनेच्या पलीकडलं आहे. म्हणजे ते कार्यक्षेत्रात कोणीच कनिष्ठ नाही. त्यांचं कार्यक्षेत्रात ते खूप, त्याच्याशी आपण तुलना करू नये. कारण काय, तिथे मुक्त आहेत, ते परमात्म्याशी एकरूप झालेले आहे. त्यांचं सहाय्य करून आपणही तसे होऊ शकतो की नाही. त्यांचं गुण एक जहाज आहे मोठं की नाही. किंवा ते श्रीरामकृष्णांनी हा दृष्टांत सांगितला आहे. ते कॅप्टन होते, कप्तान म्हणून, नेपाळच्या राज्याचे राजदूत, म्हणजे रेसिडेन्शियल, आपण ज्याला म्हणतो राजदूत म्हणतो आजकाल, अँबॅसेडर म्हणतो, प्रतिनिधी. तर क्या दृष्टांत आहे, काय दृष्टांत श्रीरामाने सांगितलेला. एक जहाज असतं आणि ते किनाऱ्यावर असतं आणि त्याच्या मस्तुलावर, म्हणजे तो जे असतं ना, ते पूर्वीच्या काळचे जहाज, आता तर पॉवर हे आहेत, पूर्वीच्या काळी हवेने चालायचे ते, शिडाची जहाज होते ती. आणि त्याच्या मस्तुलावर म्हणजे त्या शेंड्यावर एक पक्षी बसलेला आहे. त्याला अन्यमनस्क झाला आहे, आपल्या तंद्रीत आहे तो, त्याला अन्यमनस्क म्हणतात. अन्यमनस्क गीतेत आपल्या पुरुषाला शब्द आहे तो. आणि त्याचं भान नाही, तंद्री लागली त्याची. जहाज आवाज करतं आणि किनारा सोडतं. जहाज जातं 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 खूप दूर दूर जातं आणि नंतर अचानक त्या पक्ष्याची तंद्री भंगते आणि मी कुठे आलो आहे, मी कुठे आलेलो आहे, म्हणजे जमीन कुठे आहे. पक्षाला उडतो आकाशामध्ये, दूर पण जातो, पण जमिनीशी त्याचा संबंध कधी तुटत नाही. आपण विमानाने आकाशात जातो, पण जमिनी उतरण्यासाठी आकाशात जातो, आकाशात राहण्यासाठी नाही. म्हणजे टेक ऑफ करतं विमान आणि लँड पण करतं. तर ती जमीन कुठे आहे, जमीन कुठे आहे. त्याला, कारण जिकडे तिकडे पाणीच पाणी आहे, आपल्याला इथे नाही. जमीन कुठे आहे. मग तो उडतो. फार सुंदर वर्णन आहे ते वचनामृतामध्ये आहे, खूप सुंदर वर्णन आहे. तो उडतो उडतो पूर्वेकडे उडतो, खूप दूर जातो दूर जातो दूर जातो, त्याला जमीन दिसतच नाही, किनारा दिसतच नाही. पण जास्ती जाता येत नाही, त्याला परत पण यायला पाहिजे, कारण जमीन दिसत नाही. तो बसणार कुठे, आसरा कशाचा करणार, पाण्यावर. त्याला बसता येत नाही, काही ती जमीन पाहिजे. पाण्यावर कसं तर बसणार, पाण्यात डुबून जाईल. त्याला जमीन पाहिजे, जमीन दिसत नाही आहे. मग तो परत येतो, कारण आणखी गेला आणि परत नाही आता आला तर मग काही इकडे नाही तिकडे नाही. ना माया मिलिंद राम, आपला हाही आसरा गेला आणि तोही आसरा गेला. म्हणून तो परत येतो, थोडा विश्राम घेतो, थांबतो. मग पुन्हा हिंमत करतो, आता पश्चिमेकडे जाऊया, तिकडे जातो. असंच उत्तर दक्षिणेकडे जातो. त्याला कुठेच किनारा मिळत नाही, कुठेच जमीन मिळत नाही. त्यांनी आधी निर्णय घेतले होते कुठेतरी जमीन मिळेल, आपण जाऊ. आपण त्याला कुठेच जमीन मिळत नाही. मग तो शेवटला निर्णय काय घेतो, तो घेतो आता आपल्याला सगळ्या शहाणपणा कोणता, इथे जहाजावर बसून राहणं. जहाज आपल्याला जिथे नेईल तिथे आपण जाणं. आपला स्वतःचा निर्णय आज नाही आहे. आपल्याला स्वतःचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नाही आहे. एकच निर्णय आहे आणि तो अंतिम निर्णय, जहाजावर बसणं जिथे बसलो आहे, आणि जे जहाज जिथे जाईल त्या जहाजाबरोबर जाणं. हे आपल्याला कर्मयोग सांगतो इथला. आपण जे आहोत जहाज म्हणजे परमात्म्याचा आपण आधार घेतलेला आहे. नाही घेतला तर पुढे घ्या, कधीतरी पुढच्या जन्मी घ्या, त्याच्या पुढच्या जन्मी घ्या. कधीतरी आपल्याला देवाचा आधार घ्या, म्हणजे आपला कधीतरी ते शहाणपण आपल्या डोक्यात येईल आहे. देवाच्या कृपेने, गुरुकृपेने, ब्रह्मकृपेने कधीतरी ते शहाणपण कोणत्या तरी जन्मात, अनेक जन्म संसिद्ध बहुनाम जन्मना म्हणते, असं गीतेत म्हटलं आहे की नाही. बहुनाम जन्मना म्हणते, अनेक जन्मांचे शेवटी, अंते म्हणजे शेवटी. अनेक जन्म संसिद्धो, अनेक जन्मावर संसिद्ध, गीतेमध्ये एक्सप्रेशन्स आहेत.
मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित येतत स्थित, हजारो मनुष्यांमधनं एखादाच कोणी कोणी इकडे वळतो. त्याच्यामध्ये सुद्धा यतताम अपि सिद्धानाम कश्चिन माम, प्रयत्न करण्यामध्ये कोणालाच कधी कधी यश मिळतं. क्षेत्र आहे ना, याचा अर्थ आहे. याचं करणं, याचा अर्थ तुम्ही करू नका असं नाही आहे, पण जाणं ही गोष्ट फार महान आहे, मोठी आहे, साधी नाही आहे. हे सांगण्यासाठी सगळं आहे. इतकी अशक्य आहे, इतकी कठीण आहे, करूच नाही, वाटेला जाऊ नका, अशासाठी नाही येते. जरूर जा आणि जरूर तुम्हाला यश मिळेल. पण तुम्ही त्याचबरोबर हे लक्षात ठेवा की आपल्यासाठी नाही आहे असं नाही, आपल्यासाठी आहे, पण ते शरणागती आहे. म्हणून इथे हे आहे, आपण गेल्या वेळी बघितलं होतं की हा जो अध्याय आहे, एक जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये, हे सगळे जे त्याकडनं एक एक श्लोक घेणं किंवा एक एक वाक्य घेणं हे काही कठीण शक्य नाही आहे ते, पण त्याचा जो मथिता अर्थ आहे तो आपण घेतला होता. आणि त्याच्या शेवटी सांगितलं होतं की राजाची गोष्ट जी आपण घेतली होती, आणि त्यांनी म्हटलं आहे, प्रश्न जो आहे कोण श्रेष्ठ आहे, थोडक्यात बघू आपण आणि आजचा विषय संपवू. तो संन्यासी राजाला संबोधून म्हणाला, राजाने प्रश्न विचारला होता, कोण श्रेष्ठ आहे. नाही, कोण श्रेष्ठ आहे म्हणजे हे जे उत्तर न करते आपण करतो याची आवश्यकता असते. संन्यासी श्रेष्ठ आहे की गृहस्थ श्रेष्ठ आहे, की नाही, गुरु श्रेष्ठ आहे की शिष्य श्रेष्ठ आहे, याची आवश्यकता असते. नाही तर सगळंच गोंधळ होईल आहे. पण एकदा ते झाल्यानंतर मग येतं गीतेमध्ये ते आहे, सम आणि समत्वम योग उच्चते आणि एकत्व, दोन्ही गोष्टी आहेत. गीतेमध्ये समत्व आणि एकत्वाचा फरक समजला पाहिजे आपल्याला. बऱ्याच ठिकाणी समत्वही आणि एकत्वही आहे, ठीक आहे. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी असतनी, अगदी एकदम सोशल लॅडरमधला सगळ्यात मोठा व्यक्ती जो ब्रह्मही जाणतो, ज्ञानी आहे आणि विनयी पण आहे. विद्या म्हणजे ज्ञान, विनय पण आहे म्हणजे अहंकार नाही, मला विद्या, मी पंडित आहे, मी मोठा आहे. संपन्न आहे, त्याला संपन्न म्हणजे परिपूर्ण आहे तो. म्हणजे सोशल लॅडरमधला, सामाजिक उतरणीमधला सगळ्यात श्रेष्ठ माणूस. असे असतात लोक जगामध्ये, कमी आहेत, फार कमी असतात, पण असतात ते. त्यांचं महत्त्व जाणा. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे, एकदम श्रेष्ठ आहे तो. कारण जिथे विद्या आहे अहंकार असतो, विनय नसतो, नम्रता नसते, घमंड असतो, उद्दंडता असते. म्हणजे विद्या ही आपल्यातली माणुसकी घालवून देते, नम्रता घालवून देते, आपला अहंकारी बनवते. मग ती विद्या नाही आहे. आणि नुसती नम्रता आहे, त्याला काही विद्याच नाही आहे, त्या नम्रतेला काय विशेष काही महत्त्व नाही आहे. दोन्हींनी एकत्र आहे, विद्याही आहे आणि काय सुंदर आदर्श ठेवला आहे गीतेमध्ये. राजर्षीचा आदर्श ठेवला आहे, एवं राजर्षयो विधू म्हटलं आहे. काय सुंदर आदर्श ठेवला आहे गीतेमध्ये. विद्या पण आहे आणि विनय पण आहे, म्हणजे जीवनात पण आहे विद्या, नुसती तोंडात किंवा डोक्यात नाही आहे, त्याच्या जीवनात आहे. त्याला म्हटलं विद्या असं एकदम टॉप. गवी म्हणजे काय, खाली आलाय बघा. विद्या हस्ती म्हणजे हत्ती, हत्ती खाली आले, पशु. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी, शुनी म्हणजे कुत्रा. शुनीचैव स्वपाकेच, जो कुत्र्याचं अन्न खातो म्हणजे कुत्र्यासारखा जगतो, अगदीच खालच्या स्तरावरचा मनुष्य. त्या जीवनामध्ये कोणतेच आदर्श नाही आहे, शुचिता नाही आहे, काहीच नाही आहे, एकदम खालच्या लेवलचा, टॉपमधून खाली. पंडिता समदर्शिना, पंडिता म्हणजे पंडा म्हणजे आत्मबुद्धी, आत्मबुद्धी यस्य पंडिता. ज्याला आत्मबुद्धी असते तिथे म्हटलं आहे बघा, पंडिता समदर्शिना, तो सगळं एकच बघतोय. त्याला काही फरक दिसत नाही आहे, हा एवढा आहे आणि एवढा आहे, एकत्वही आहे. एकत्वम अनुपश्यती गीतेमध्ये तो एकत्व बघतोय. या दोन गोष्टींचा फरक लक्षात आला पाहिजे. म्हणून ह्या पुस्तकांची आवश्यकता आहे, ऐकण्याची आवश्यकता आहे, बोलण्याची आवश्यकता आहे. याचं कारण काय, हे तत्व तुम्हाला कुठे असे इकडे तिथे सापडणार नाही, नाही सापडणार. आणि सापडले ते तुम्हाला कदर करू शकणार नाही, आपण ते समजू शकणार नाही, त्याची धारणा करू शकणार नाही. म्हणून इथे त्यांनी म्हटलं, हे त्याचे सार दिलं आहे की राजा म्हणतो, महाराज संन्यासी राजाला म्हणतो, बघितले ना की आपापल्या कार्यक्षेत्रात कुणी दुसऱ्या पृष्ठा निकृष्ट नसतो.
याचा म्हणजे ती जी लॅडर आहे त्या प्रत्येकाला आहे की नाही, प्रत्येकाचं क्षेत्र वेगळं असतं, प्रत्येकाची क्षमता वेगळी असते, प्रत्येकाची बौद्धिक क्षमता वेगळी असते, भावनेची क्षमता आहे, इंद्रियांची क्षमता वेगळी असते, कोणात खूप ताकद असते, कोणी दुर्बल असतो, भिन्न भिन्न आहे. खूप व्हेरायटीज आहे, डायव्हर्सिफिकेशन खूप आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे या अध्यायाचं आहे ना, एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायला, कोणी असो ते तुम्ही डायव्हर्सिफिकेशन किंवा ते जे ज्याला विषमता म्हणतात, हा जो शेवटचा अध्याय आहे याच्यामध्ये मुक्तीचा आदर्श, त्याच्यामध्ये त्यांनी दिला 3 जे आहे, फ्रॅटर्निटी, इक्वॅलिटी आणि हे काय फ्रॅटर्नी बंधुत्व, समानता आणि आणखी तिसरं काय ते आहे. तर ते म्हणतात त्याला काही अर्थ नाही आहे. तशी विषमता घालवता येत नाही तुम्हाला. विषमतेशिवाय तुम्ही काही असू शकत नाही. विषमता संपवली की तुम्ही जग पण संपवलं. उद्या संपायचं आजच संपणार, हा शेवटचा आहे कार्य याचा आदर्श. पण इथे काय म्हणतात, तुम्ही तशी विषमता संपवू नका. आपल्या जीवनामध्ये सुद्धा तुम्ही कशी असा, तुम्ही हे आहे की तुम्हाला ती ब्रह्मप्राप्ती होणार, तुम्ही तुमच्या शेवटच्या मुक्कामाला पोहोचणार. कारण असं कोणीच नसेल की संपूर्णपणे तो साधन संपन्न झाला. तुम्ही कल्पना, आपण पुढच्या वेळी बघूया की नाही, एक व्यक्ती आहे, आपण म्हटलं विद्याविनय संपन्न म्हटलं आहे, किंवा जिथे राजर्षीचं उदाहरण 4थ्या अध्यायामध्ये, थोड्या वेळासाठी आपण कल्पना करूया, तो एकदम परफेक्ट आहे. अरे पण तुम्ही किती केलं साधन संपन्न तर ते कमी आहे ना, कमी आहे ना. तुम्हाला ब्रह्मप्राप्तीसाठी तुम्ही किती केलं तरी तुम्ही कमीच राहणार. तुम्ही कधीच साधन चतुष्टय आहे साधनामध्ये. हे नित्य अनित्य वस्तू विवेक आहे, हा मित्रफल भोग विराग आहे, षट संपत्ती आहे आणि मुमुक्षुता आहे. 4 साधन चतुष्ट 4 साधने सगळं आहे, पण ते कमी आहे ना. माणसाची ताकदच नाही आहे, लक्षात घ्या. आपण थोडं म्हणूया तर थोडंसं बौद्धिक, आपलं एव्हरेस्टवर जायचं, एव्हरेस्टवर किती लोक जाऊ शकतात, थोडे जाऊ शकतात. पण इथं तर एव्हरेस्टपेक्षा किती 1000 पटीने कठीण आहे हे शिखर गाठणं. म्हणजे अशक्य गोष्टीतली घटना, अशक्य कोणती. याचा अर्थ हे जे टायटल आहे आणि हे जो विषय आहे हा असा आहे, तुमच्यापेक्षा अशक्य कोणाहीपेक्षा किती श्रेष्ठ असो तो, किती महान असो, अशक्य आहे ब्रह्मप्राप्ती. म्हणून गीतेत म्हटलं आहे की ती अशक्य आहे ती गोष्ट. फक्त एकच गोष्ट शक्य आहे, यो मामेव प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. एता मायाम ते तरन्ति ते. फक्त हेच लोक तरून जाऊ शकतात की त्या ब्रह्माला शरण जातात, त्या भगवंताला शरण जातात. नाहीतर ती माया तुम्हाला जाऊच देणार नाही पुढे. मोठा अडथळा धोंडा येईल आहे. स्वामींनी त्या धोंडा म्हटलं आहे हा शब्द. मोठा धोंडा आहे, तुम्हाला त्या धोंडाला ओलांडताच येणार नाही तुम्हाला. मग एकच आहे, फक्त एकच उपाय आहे, मायामेतां तरन्ति ते. जे मला शरण येतात त्यांनाच हे शकू शकतो. म्हणून याचा ह्या गीतेचा संदेश किंवा हा जो अध्याय आपण बघत आहोत त्याचा संदेश काय आहे, तुम्ही तिकडनं काही करू शकणार नाही. तुम्हाला त्याला सिद्धांत म्हणतात. हे सगळं चर्चा तुम्हाला काय तुम्ही निष्कर्ष काढला आहे की निश्चित स्वसंताच हळूहळू कळेल तुम्हाला की अरे खरोखर मुक्तीचे साधक आपण आहोत, मुमुक्षु आहोत, उपासक आहोत, साधक आहोत. पण याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ हळूहळू समजून घेणं शेवटी की काय, आपल्याला देवानेच बुद्धी दिलेली आहे. देवानेच आपल्या देवामुळेच मुमुक्षत्व आहे. देवानेच मुमुक्षत्वाची आपली जपणूक केली आहे आणि देवच आपल्याला शेवटी मुक्ती देणार आहे की नाही हे जाणणं. म्हणून ब्राह्मणाने संन्यासी आणि ग्रस्त म्हटलं आहे. हा भेद तिथे नाही आहे की नाही, कोणासाठी नाही आहे. कोणी असो म्हणून आपल्या शास्त्रामध्ये जे गजेंद्र मोक्ष आहे, तो चांडाल आहे, तो कोण आहे आपला अजामीळ आहे की नाही. असे पशु आहे, पक्षी आहे, अगदी गेलेले आहे. मार्कंड आहे, तो लहान मुलगा होता. प्रल्हाद आहे. म्हणजे कोणतंच असं नाही आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला देवाची भेट होऊ शकणार नाही, देवाची कृपा होऊ शकणार, देवाचं दर्शन होऊ शकणार नाही. तिथे काही नाही. म्हणून इथे कार्यक्षेत्रात आहे. म्हणजे हे भेद आहे कशासाठी, कारण भेदाशिवाय तुम्हाला काहीच करता नाही, समाजच उभा राहणार नाही, काहीच नाही. भेदावर समाज आहे की नाही. कोणाला तरी काहीतरी घ्यावं लागेल, कोणाला तरी जसं कोणाला तरी वरती बसावं, कोणाला तरी खाली बसावं लागेल आहे की नाही. पण हा भेद कसा आहे, काल्पनिक भेद आहे, हा खरा भेद नाही आहे की नाही. ब्रह्मप्राप्तीसाठी नाही आहे, तिथे एकत्व आहे सगळं. आपण याच हॉलमध्ये बसलो आहे, तुम्ही याच हॉलमध्ये बसला, मी याच हॉलमध्ये बसलेलो आहोत की नाही. तिथनं बघितलं तर काही भेद नाही आहे. पण बघितलं हे उंची आहे, इथे खाली आहे, हा भेद आहे.
म्हणून त्याला समत्व आणि एकत्व दोन गोष्टी गीतेमध्ये वापरल्या. उपनिषदातले हे भाव आहेत सगळे. म्हणून महाराज बघितले नाही का की आपापल्या कार्यक्षेत्रात कुणी दुसरा पृष्ठा निकृष्ट नसतो. या अर्थाने की नाही, तुम्हाला अंतिम पाहिजे ना, तुम्हाला कोणतीच गोष्ट तुम्हाला बाधा पोचणार नाही, तुम्हाला नक्की मिळेल. ब्रह्मनिर्माण मृच्छती अंतिम कालेपी, तो शेवटचा श्लोक आहे 72वा दुसऱ्या अध्यायातला की नाही. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ. ब्राह्मी स्थिती म्हणजे संपूर्ण एकत्व आहे, त्याला ब्राह्मी स्थिती म्हटलं आहे. जिथे वासनांची गरज नाही आहे, इच्छा नाही आहे, अहंकार नाही आहे, ममत्वही नाही आहे, त्याला तिथे ब्राह्मी स्थिती म्हटलं आहे गीतेमध्ये. की तुम्हाला सगळं एकच दिसतंय, परमात्मा सोडून दुसरं काही दिसत नाही. आत बाहेर सगळीकडे नैनाम प्राप. इथे विमोह होतच नाही, माणसं मूर्ख होतच नाही. तुम्ही त्याला मूर्ख बनवू शकत नाही, त्याला मोहात टाकू. कारण त्याला मोहात टाकणारी गोष्टी कोणतीच नाही जगामध्ये. मोहात का पडतो आपण? कारण भेद दिसतो म्हणून. जसं आता छोटंसं उदाहरण, पुरुष स्त्रीच्या मोहात पडतो, किंवा मुलगा युवक युवतीच्या मोहात पडतो, किंवा युवती युवकाच्या मोहात का पडते? ते भेद दिसतो म्हणून. नाही, ती मुलगी कोणालाही मुलाला मूर्ख बनवू शकते आणि मुलगा कोणालाही मोहात पडू शकतो. याचं कारण काय आहे? तिथे भेद दिसतो म्हणून. त्याला भेद दिसला नाही तर काही होणार नाही, तिथे मोहात पडू शकणार नाही. काही कारणच नाही आहे की नाही, तिथे भेदच नाही आहे, लिंगभेदच नाही आहे. मग त्याला मूर्ख तो मोह नैनाम प्राप्य विमुयती. ही प्राप्त झाल्यानंतर तो विमुह्यती ना, त्याला मोहच होत नाही. स्थित्वास्या अंतकालेपी. इतकं त्याचं महत्त्व आहे की तुम्हाला हे जर अंतकाळी पडलं, अंतिम वयपी म्हटलं आहे, म्हणजे तुम्हाला जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावर जरी ही गोष्ट कळली, ब्रह्मनिर्वाण मृच्छती, तुम्ही ब्रह्मनिर्वाण प्राप्त करून तुम्ही मुक्त झाले. म्हणून ह्या अर्थाने इथे कार्यक्षेत्रात हे हा फरक आपल्याला इथे या अध्यायात आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत की नाही. आपापल्या कार्यक्षेत्रात कुणीच दुसऱ्यापेक्षा निकृष्ट नसतो. तुम्हाला जर संसारात राहायचे असेल, फक्त एवढंच बघतोय आपण, कारण हा अध्याय खूप सुंदर आहे, मोठा आहे, ते सगळंच केलं आहे. गृहस्थाची कर्तव्य काय आहेत, संन्यासाची कर्तव्य काय, सगळं दिलं आहे, खूप सुंदर आहे. त्यांनी तंत्रशास्त्रात घेतलं, हे श्लोक घेतले. तुम्हाला जर संसारात राहायचे असेल तर या पक्ष्यांप्रमाणे दुसऱ्यांसाठी वाटेल तेव्हा प्राणविसर्जन करण्यास एका पायावर तयार होऊन राहा. तुमचं संपूर्ण जीवन यज्ञरूप आहे की नाही. असं करा. देण्यासाठी आहे, घेण्यासाठी नाही आहे. आपल्याला चुकीचं शिकवलं जातं की आपण घ्यायचं आहे घ्यायचं आहे घ्यायचं आहे. नाही, द्यायचं आहे द्यायचं आहे. यज्ञ अर्थात कर्मणे आणत. यज्ञ अर्थात कर्म म्हणजे देण्यासाठी. आपण आहुती येतो, तो स्वाहा 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 म्हणतो, पुढे काय काहीच मिळत नाही, राख मिळते आपल्याला. त्याला म्हणतात खरं जीवन. ते जे जगतात ते मग कृष्ण होतात, राम होतात, शंकराचार्य होतात, बुद्ध होतात की नाही. हा मग थोडंसं इथे आलं शिवाजी होतात. सामाजिक क्षेत्रात आलो, राजकीय क्षेत्रात आलो तर. कारण काय, विवेकानंद होता, हे फक्त दुसऱ्यासाठी जगले, त्यांनी स्वतःसाठी काही विचारच केला नाही की नाही. त्याला म्हणतात संन्यास. गीतेतला 18व्या अध्यायातला संन्यास. गीतेचा संन्यास संपूर्ण गीताभर आहे, 18 अध्यायात आहे. आणि जर तुम्ही संसाराचा त्याग करू इच्छित असाल, दोन्ही एकच गोष्टी आहे बघा की नाही. फक्त त्याचं बाह्य आविष्करण वेगळं आहे, मॅनिफेस्टेशन वेगळं आहे, लक्षात घ्या. गृहस्थ संन्यासीच असतो, लक्षात घ्या. आपल्या भारतीय परंपरेप्रमाणे ऑपरेशन तो ग्रस्त कधीच नाही आहे. मग श्रीरामकृष्ण म्हणत असत नेहमी, तुम्ही कोणी संसारी नाही इथे बसलेले आहात, असं म्हणत असत. ते त्यांच्यासमोर जे बसलेले असायचे त्यांचे भक्त, तुमच्यापैकी कोणी संसारी नाही म्हणत. संसारी म्हणजे काय आहे, जो संसाराची संबंध जोडतो तो संसारी आहे की नाही. आपण संसारात जाऊन चिपकतो, मग तुम्ही संसारी म्हणता. एवढीच कोणी संसारी नसतो, सगळ्यात संन्यासी असतो. मनुष्य संन्यासी म्हणून जन्माला येतो आणि संन्यासी म्हणून मरतो, म्हणून ते अंत्येष्टी म्हणतात त्याला आहे की नाही. संन्यासाला काय म्हणतात, हा रंग कशाचा आहे, हा रंग अग्नीचा रंग आहे की नाही. चितेवर जेव्हा तुम्ही देह ठेवता आणि आग लावता, तो जो रंग असतो ना, तो रंग हा रंग आहे. याच्यामध्ये अग्नीचा रंग, अग्नी जळताना मोठ्या पेटते ना, त्याप्रमाणे तो रंग आहे. म्हणजे तुम्ही नेहमीच विसर्जित केलं आहे, आपलं जीवन पूर्ण विसर्जित केलं आहे, तुमचं नाव विसर्जित केलं आहे, तुमचं कुळ विसर्जित केलं आहे, तुमचं भविष्य विसर्जित केलं आहे. तुम्ही नाहीच आहे, तुम्ही गुरुसाठी केलं आहे. गुरुने तुम्हाला नाव दिलं आहे, गुरुने तुम्हाला वस्त्र दिलं आहे. तुम्हाला वस्त्र दिलं आहे, गुरुने तुम्हाला कपडेच नाही अंगावर. गुरु जे तुम्हाला देईल, हे वस्त्र आहे तुला, दे, हे घाल, मग आपल्याला वस्त्र घालता येईल. नाहीतर वस्त्र कुठे आहे, कारण आपले वस्त्र टाकून दिले आहेत. दुसरं वस्त्र जोपर्यंत गुरु देत नाही तोपर्यंत तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही तुमचं नाव विसर्जित करून टाकलं आहे. मग तुम्हाला जोपर्यंत गुरु नाव देत नाही, तुम्हाला नाव नाही आहे, तुम्ही पिशाच आहात, त्याला पिशाच असतं. तुमचं श्राद्ध केलं आहे, तुम्ही स्वतःचं श्राद्ध केलं आहे. आता तुम्ही श्राद्ध केलं, तुम्ही नाहीच आहात. हा फक्त भाव आहे, किती सुंदर भाव आहे बघा. पण हाच भाव संन्यासा ग्रस्ताचा पण, म्हणून कृष्णाला निस्संग संन्यासी म्हणतात त्या अर्थाने की नाही. कृष्ण काही संन्यासी नव्हता, पक्का गृहस्थ होता
शिव हे पक्के ग्रस्त आहेत, पण ते संन्यासी आहे, भाव त्यांचा संन्यासी आहे. लक्षात घ्या, हा फरक लक्षात घ्या तुम्ही. ह्या देवीदेवता फार महान आहेत, फार श्रेष्ठ आहेत, आपल्याकडे ज्याची ती कल्पना केली आहे. आणि म्हणून जर तुम्ही संसाराचा त्याग करू इच्छाल, फक्त हा बाह्य आविष्कार आहे, बाह्य आविष्कार लक्षात घ्या. तर अतिसुंदर तरुणी एक राज्याचे राज्य ज्याने केवळ कसपटासमान लेखले, धुळीचा कण, धुळीसारखं आहे, यायला काही अर्थ नाही आहे. त्याला माहिती आहे, काहीच कळत नाही. संसार जरी तुम्ही स्वीकारला तरी कसपटासमान स्वीकारा की नाही, त्याच्यात दोन चिपकू नका की नाही. त्याला टेनॅसिटी, विथ ग्रेट टेनॅसिटी आपण अगदी जळूसारखं चिकटतो संसाराला, तसं करू नका का नाही. ते संसार त्यासाठी नाही. देवाच्या पायाला धरा, तुम्ही मुक्त व्हाल. तुम्ही मगरीला धराल तर मगर तुम्हाला खोल पाण्यात घेऊन जाईल. त्या तरुण संन्यासाप्रमाणे बघा, तो तरुण आहे पण त्याला सगळं जग त्याच्या मागे धावतं. पैसे, राज्य, सत्ता, तरुणी, त्याने एकदम लेखलं की अरे सगळं धुळीसारखं आहे, याला काही किंमत नाही आहे की नाही. गृहस्थाश्रमी बनण्याची जर तुमची आकांक्षा असेल तर आपल्या जीवनाचा परहितार्थ यज्ञ करण्यास नेहमी सिद्ध असं यज्ञ लिहिलं आहे बघा नाही. आणि जर संन्यासी होण्याची तुमची मनीषा असेल तर मग सौंदर्य, ऐश्वर्य आणि प्रभुता, प्रभुता म्हणजे दुसऱ्यावर, प्रभुता म्हणजे सत्ता या अर्थाने, याकडे नुसते ढुंकूनही बघू नका. काही गरज नाही, त्याला काही किंमतच नाही आहे की नाही. तुम्हाला भारतरत्न काय करायचं आहे की नाही. भारतरत्नाला काहीच किंमत नाही आहे, कारण भारतरत्नाच्या खूप खूप श्रेष्ठ तुम्हाला मिळालेलं आहे. भारतरत्नाची किंमत फार छोटी आहे. भारतरत्न मिळालं आपल्या जीवनात धन्य झालं, कृतार्थ झालो. कोणासाठी आहे की नाही. पद्मश्री आहे, पद्मविभूषण आहे, पद्मभूषण आहे आणि शेवटी भारतरत्न आहे की नाही. लोक त्यासाठी प्रयत्न करतात. हे 7 हेतू लिहिले आहे कर्मयोगामध्ये. ते म्हणतात त्याला काही किंमत नाही, कोणाला किंमत नाही, त्याला माहीत आहे त्याचं काय किंमत आहे म्हणून. राजाला लक्षात असू द्या की प्रत्येकजणच आपापल्या कार्यक्षेत्रात श्रेष्ठ आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, एकाचे जे कर्तव्य तेच दुसऱ्याचे कर्तव्य असू शकत नाही. त्याच्यामध्ये फरक आहे. त्याचं आविष्करण जे आहे, त्याचं जे दिसतं आहे ते वेगळं आहे, पण भाव एकच आहे. संन्यासी आणि ग्रस्तामध्ये काहीच फरक नाही आहे, कारण ग्रस्त हा नेहमीच संन्यासी असतो जर त्यांनी ब्रह्मसमर्पण केलं आहे, स्वतःला ब्रह्माला समर्पित केलं आहे की नाही. ब्रह्मनिष्ठो ग्रस्त स्यात् ब्रह्मज्ञानपरायणा यत् कर्म प्रकुर्वेत तत् ब्रह्मणी समर्पयेत. त्याच्यातला श्लोक आहे. हा ग्रस्त हा ब्रह्मनिष्ठ असतो, संसारनिष्ठ नसतो. तो ग्रस्ताश्रम आहे, आश्रम आहे तो. ब्रह्मज्ञानपरायणा, जो जेव्हा ब्रह्मज्ञानाला परायण असतो तेव्हा तर ग्रस्त आहे. म्हणजे काय, मी म्हणलं ब्रह्मज्ञानपरायण, तसं नाही. यत् कर्म प्रकुर्वीत, जे कर्म तू करशील तत्त ब्रह्मणी समर्पयेत, तेव्हा जो ब्रह्मणी समर्प, तेव्हा तू ब्रह्मपरायण होशील. नाही तो उगाच म्हणून नाही होणार आहे की नाही. आपण म्हटलं तर काही म्हणू शकतो, तसं नाही आहे. तुम्ही प्रत्येक कर्म ब्रह्मासाठी करा, म्हणजे परमात्म्याच्या प्राप्तीसाठी करा. हा या अध्यायाचा किंवा याचा उद्देश आहे. आपण आज थोडक्यात बघण्याचा प्रयत्न केला. पुढच्या महिन्यामध्ये दुसरे आहे का, आजही हा 3रा शुक्रवार आहे ना, 22 आहे ना, हा तिसरा याला बंद करून टाक.